Namaskar, hi, hello, welcome to Ask in Detail Enriching Knowledge friends, and today in this video tutorial आज आपण बघणार आहोत सेकंड युनिट मधला पहिला पॉइंट म्हणजे लिनियर अरे. ठीक आहे, आपण पहिला युनिट बघितलाय, पहिल्या युनिट मधले सगळे पॉइंट बघितले, त्यात आपण सगळे एक्सप्लेनेशन सुद्धा केलेलं आहे आणि त्याच्या रिटर्न नोट्स सुद्धा आपण व्हिडिओमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. आपल्या वेबसाईटवर ह्या सगळ्या रिटर्न नोट्स अवेलेबल आहेत, तिकडून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर आज आपण बघणार आहोत लिनियर अरे बद्दल थोडंसं डिटेलमध्ये. मागच्या या पॉईंटमध्ये डेटा स्ट्रक्चर नावाचे हे सगळे डेटा स्ट्रक्चर आले होते, पण आता इथे थोडंसं डिटेलमध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करूया. चला, स्क्रीनवर तुम्ही बघू शकता आपला पहिला पॉईंट आहे लिनियर अरे आणि आपल्या चॅप्टरचं नाव आहे अरे रेकॉर्ड पॉइंटर. हे एक आपलं युनिटचं नाव आहे ह्या सेकंड. इथे तुम्ही बघू शकता अरे रेकॉर्ड पॉइंटर्स आणि आपला पहिला पॉइंट आहे लिनियर अरे. आता लिनियर या शब्दाचा अर्थ काय, तर लाईनशीर कोणती गोष्ट चालणे किंवा सिक्वेन्शियल ऑर्डरमध्ये असणे किंवा आपण इथं म्हणतो की सक्सेसिव्ह ऑर्डरमध्ये असणे. म्हणजेच काय, तर एका मागोमाग एक असणे. अतिशय सोपं आहे. आता समजा अरेचं स्ट्रक्चर दाखवताना कसं दाखवणार आपण. हे सपोज आपल्या समोर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता हा आहे अरे. या अरेला नाव काय आहे, तर एल म्हणजे लिनियर अरे. इथे समजा 21 आहे, इथे 22 आहे, इथे 23 आहे, इथे 24 आहे. 1 2 3 4 अशा पद्धतीने सिक्वेन्शियल ऑर्डरमध्ये डेटा अरेंज करण्याचं जे स्ट्रक्चर आहे त्याचं नाव आहे लिनियर अरे. बरोबर आहे. तर या लिनियर अरेबद्दल अजून थोडक्यात माहिती काय सांगता येईल आपल्याला. सगळ्यात पहिल्यांदा लिनियर अरेलाच दुसरं नाव आहे ज्याला आपण म्हणतो वन डायमेन्शनल अरे. समजतंय तुम्हाला वन डायमेन्शनल म्हणजे काय, तर वन डायमेन्शनल म्हणजे एकाच लाईनमध्ये जे स्ट्रक्चर दिसतं आपल्याला त्याला म्हणतो आपण वन डायमेन्शनल. तर लिनियर अरेलाच दुसरं नाव आहे वन डायमेन्शनल अरे. ठीक आहे, आता इथे दिलेली माहिती तुम्ही वाचून घेऊ शकता. नीट बघा. डेटा स्ट्रक्चर आर क्लासिफाईड ॲज आयदर लिनियर ऑर नॉन लिनियर. दोन प्रकारचे डेटा आहेत. उदाहरणार्थ ट्री, हे ट्री नॉन लिनियरमध्ये येतं आणि अरे मात्र लिनियरमध्ये आहे. ठीक आहे. डेटा स्ट्रक्चर इज सेड टू बी लिनियर इफ इट्स एलिमेंट्स फॉर्म अ सिक्वेन्स ऑर इन अदर वर्ड्स इन लिनियर लिस्ट. समजते, सिक्वेन्स किंवा लिनियर लिस्टमध्ये जर डेटा असेल तर त्याला आपण म्हणतो की हे लिनियर स्ट्रक्चर आहे किंवा आपण त्याला म्हणतो एक अरे आहे. ठीक आहे. आता दुसरं काय दिले बघा, दुसऱ्या पॅराग्राफमध्ये पहिल्या लाईनमध्ये वन वे इज टू हॅव द लिनियर रिलेशनशिप बिटवीन द एलिमेंट्स रिप्रेझेंटेड बाय मीन्स ऑफ सिक्वेन्शियल मेमरी लोकेशन्स. आत्ताच दाखवलंय तुम्हाला सिक्वेन्शियल मेमरी लोकेशन म्हणजे एक झालं की दोन, दोन झालं की तीन, की तीन झालं की चार. आता आपल्याला हे थोडीच माहिती आहे की मेमरीमध्ये आपण जे काही सेव्ह करतो ते कसं सेव्ह होतं, पण एवढंच आहे की जे काही अरेमध्ये सेव्ह करतो ते मात्र लाईनशीरच सेव्ह होतं मेमरीमध्ये सुद्धा. म्हणूनच आपण त्या लिनियर स्ट्रक्चरला काय म्हणतो, तर लिनियर अरे. लाईनशीर डेटा ऑर्गनाइज केला जातो म्हणून त्याला लिनियर अरे आपण म्हणतो. ठीक आहे. आता इथे नीट बघा, लिनियर अरेच्या पहिल्या लाईनमध्ये काय दिलंय, लिनियर अरे इज अ लिस्ट ऑफ फायनाईट नंबर्स ऑफ सिमिलर होमोजिनियस डेटा एलिमेंट्स. समजते तुम्हाला. फायनाईट म्हणजे एक ठराविक नंबर असणे. असं आपण नाही म्हणू शकत की इनफायनाईट म्हणजे कितीही टाकता येतील वगैरे, असं नाही म्हणता येणार. अरेला कुठंतरी आपण म्हणू शकतो की यात 10 एलिमेंट आहेत किंवा 100 एलिमेंट आहेत, सांगावं लागेल. याला म्हणतो आपण फायनाईट. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे हे दोन शब्द, सिमिलर डेटा एलिमेंट्स. आपण पहिल्या चॅप्टरच्याच पॉईंटमध्ये सांगितलं होतं की सिमिलर होमोजिनियस डेटा टाईप्स म्हणजे काय, तर अरेमध्ये एकसारख्याच प्रकारचे डेटा एलिमेंट असतील. एकसारखेच म्हणजे सिंगल प्रकारचे, सेम टाईपचे. नीट बघा, डेटा एलिमेंट्स दॅट इज, इथे काय दिले बघा, दॅट इज डेटा एलिमेंट्स, ही लाईन वाचा, डेटा एलिमेंट्स आर ऑफ द सेम टाईप, सेम प्रकारचे. म्हणजे उदाहरणार्थ अरेमध्ये जर तुम्ही नंबर घेतले तर अरेमध्ये फक्त नंबर्सच घ्यावे लागतील पूर्ण अरेमध्ये, आणि ते सुद्धा कसे, तर ते सक्सेसिव्ह मेमरी लोकेशनला सेव्ह होतील. म्हणजे एका पाठीमागे एक, एका पाठीमागे एक, अशा पद्धतीनेच ते सगळे आयटम्स सेव्ह होतील. आणि नंतर मग तुम्हाला त्या अरेची लेंथ वगैरे जी आहे ती तुम्हाला सांगता येईल नंबरमध्ये. ठीक आहे. आता अरे दाखवण्याचे 2-3 प्रकार आहेत. त्यातला पहिला दाखवण्याचा म्हणजे शो करण्याचा किंवा कॉल करण्याचा किंवा रिप्रेझेंट करण्याचे 2-3 प्रकार आहेत. तर त्यातला पहिला प्रकार आहे सबस्क्रिप्ट नोटेशन. सबस्क्रिप्ट नोटेशन इथेच स्क्रीनवर दिलेलं आहे, नीट बघून घ्या. अतिशय सिंपल आहे. A1, A2, A3, A4 अप टू AN
ही झाली एक पद्धत, याला म्हणतो सबस्क्रिप्ट. ठीक आहे. आता ही दुसरी पद्धत आहे पॅरेंथेसिस नोटेशन. पॅरेंथेसिस म्हणजे काय, तर इथे पॅरेंथेसिस डायग्राम वापरलेले आहेत. नीट बघा, पॅरेंथेसिस ब्रॅकेट वापरलेले आहे म्हणून याला पॅरेंथेसिस नोटेशन म्हणतो. हे पॅरेंथेसिस नोटेशन कुठले वापरले जाते लँग्वेजमध्ये, तर फॉर्ट्रॅन आहे, बेसिक आहे, PL आहे. या लँग्वेजेसमध्ये पॅरेंथेसिस नोटेशनचा वापर केला जातो. कशा पद्धतीने दाखवले नीट बघा. A ब्रॅकेटमध्ये 1, A ब्रॅकेटमध्ये 2, A पॅरेंथेसिसमध्ये 3 अप टू A पॅरेंथेसिसमध्ये N. अशा पद्धतीने हे पॅरेंथेसिस नोटेशन काम करते. ठीक आहे. आता पुढचा प्रकार म्हणजे तिसरा प्रकार कोणता आहे, तर ब्रॅकेट नोटेशन. ब्रॅकेट नोटेशनचा वापर साधारणतः पास्कल ह्या लँग्वेजमध्ये केला जातो आणि दाखवण्याचा प्रकार कसा आहे, तर A स्क्वेअर ब्रॅकेट 1, A स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 2, A स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 3 अप टू A स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये N. अशा पद्धतीने हे ब्रॅकेट नोटेशन वापरलं जातं. तर एकूण 3 नोटेशन होते. नीट बघा पुन्हा एकदा. पॅरेंथेसिस नोटेशन, त्यानंतर इथे ब्रॅकेट नोटेशन आहे आणि पहिलं होतं सबस्क्रिप्ट नोटेशन. असे हे 3 नोटेशन आहेत. मागे पुढे झाले तरी काही हरकत नाही, कशाही पद्धतीने दाखवा, पण 3ही आहेत म्हणून हे दाखवणं अतिशय आवश्यक आहे. आता लिनियर अरे कसे आहेत, तर लिनियर अरेचे डेटा कसा दाखवायचा, तर नीट बघा. इथे उदाहरण तुमच्या स्क्रीनवर दिलेलं आहे. डेटा ह्या अरेचं नाव आहे. इथे तुम्ही बघू शकता डेटा हे त्या अरेचं नाव आहे आणि ह्या अरेमध्ये पहिल्या पोझिशनला कोणता एलिमेंट सेव्ह झाला आहे नीट बघा. इथे दाखवण्यासाठी काय वापरलेलं आहे, डेटा ब्रॅकेटमध्ये 1 to 40, डेटा ब्रॅकेटमध्ये 2, व्हॅल्यू आहे 350. इथे तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीनं डेटाच्या प्रत्येक पोझिशनला कोणती व्हॅल्यू आहे हे दाखवता येतं. आता ह्या फिगरमध्ये तुम्हाला व्यवस्थित समजत असेल. हे डेटा नावाचा अरे आहे. तुम्ही याला उभा दाखवा किंवा आडवा दाखवा, काही अडचण नाही आहे. शेवटी लिनियरच आहे, 1 डायमेन्शनलच आहे. ठीक आहे. डेटामध्ये ह्या डेटा नावाच्या अरेमध्ये पहिल्या पोझिशनला नीट बघा. आता या पहिल्या पोझिशनला कोणता एलिमेंट आहे, 240. तर ते दाखवलं कसं, तर नीट बघा. ह्या अशा पद्धतीनं दाखवलं जातं. हे वापरले ब्रॅकेट नोटेशन. डेटा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 1 = 240 दिसतंय तुम्हाला, 240. त्याच्यानंतर डेटा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 2 व्हॅल्यू आहे 350, जी इथे दाखवलेली आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं अरेमधल्या व्हॅल्यू दाखवता येतात. आता अरेची साईज कॅल्क्युलेट करायची असेल तर फॉर्म्युला काय. ठीक आहे. एक्झाम्पल आहे, सगळं इथे समोर आहे दिलेलं आहे आपल्या. इथे एक एक्झाम्पल दिले की ऑटोमोबाईल कंपनी आहे आणि या ऑटोमोबाईल कंपनीचं वर्ष 1932 पासून 1984 पर्यंतचा डेटा दिलेला आहे. आता 1932 पासून 1984 पर्यंतचा डेटा दिलेला आहे. तर मग अरेची साईज किती, बरोबर आहे. अरेची साईज कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला तुमच्या समोर आहे. लेंथ = अप्पर बाउंड मायनस लोअर बाउंड +1. अप्पर बाउंड म्हणजे सगळ्यात लास्टची व्हॅल्यू, म्हणजे एंडची व्हॅल्यू, आणि लोअर बाउंड म्हणजे पहिली व्हॅल्यू, म्हणजे सगळ्यात आधीची व्हॅल्यू, बरोबर आहे. मग अप्पर बाउंड मायनस लोअर बाउंड 1984 मधून 1932 गेले आणि त्यामध्ये एक प्लस करायचा आहे. इथे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. कॅल्क्युलेशन तुमच्या समोर आहे. या अरेची साईज, या अरेची लेंथ वगैरे तुमच्या समोर अतिशय सोप्या पद्धतीने कॅल्क्युलेट करता येते. ओके. तर हे जे आहे ते हे तुमच्या समोर सगळं स्ट्रक्चर दिलेलं आहे. इथे ह्या विद्यार्थ्याने थोडीशी चूक केलेली दिसत आहे आपल्याला. फॉर्म्युलाचं जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करताना गडबड केलेली आहे. 1984 मधून 1932 गेल्यानंतर किती उरतात, तर इथे चूक लिहिलेलं आहे. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये आपल्या एका विद्यार्थ्याची चूक झालेली आहे असं दिसत आहे. ठीक आहे. तर हे कॅल्क्युलेशन तुम्ही करा आणि मला कमेंटमध्ये याचं उत्तर द्या, म्हणजे मला सुद्धा कळेल की तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे. आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करा, सगळ्यांपर्यंत पोहोचवा, सबस्क्राईब करा चॅनल. आणि धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.